आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही रोज स्वामीसमोर उभे राहून बोलणारे शब्द कायमचे बदलाल। ही कथा फक्त एका भक्ताची नाही तर आपल्या सर्वांची आहे। या कथेत स्वामी समर्थ आपल्याला एका भक्ताला फक्त काही साधे प्रश्न विचारतात, पण त्या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण शरणागतीत दडलेले आहे आणि शेवटी स्वामी जे बोलतात ते ऐकून त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू येतात। तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। मंडळी, आपण रोज स्वामींचे नाम घेतो, त्यांची सेवा करतो, आरती करतो, त्यांना फुले वाहतो, पण आपण कधी स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का की आपण खरोखर स्वामींना शरण गेलो आहोत का? गुरु म्हणजे फक्त आपल्या इच्छा पूर्ण करणारे नसतात, गुरु म्हणजे आई असते। लेकरू कितीही मोठं झालं तरी आई त्याची काळजी करणे सोडत नाही, तसेच सद्गुरू आपल्या भक्ताला कधीच सोडत नाहीत। आपण जगापासून आपले दुःख लपवू शकतो, पण गुरुपासून नाही। आपण हसत असलो तरी आपल्या मनात किती वेदना आहे हे गुरूंना आधीच माहीत असतं। म्हणूनच म्हणतात, गुरु म्हणजे चालता बोलता देव। जिथे श्रद्धा असते तिथे गुरुकृपा असते आणि जिथे गुरुकृपा असते तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात। आज मी जी कथा सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या मनात स्वामींबद्दलचे प्रेम आणखी वाढेल। कदाचित या कथेच्या शेवटी तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील, म्हणून ही कथा मन लावून ऐका। एक स्वामी भक्त होता। तो फार श्रीमंत नव्हता, पण तो खूप समाधानी होता, कारण त्याच्याकडे स्वामींचे नाव होते। तो रोज पहाटे उठल्यानंतर आंघोळ करून सर्वात आधी देवघरात जात असे, अगरबत्ती लावत असे, दिवा लावत असे। घरातून बाहेर पडताना एकदा स्वामींच्या मूर्तीकडे पाहिल्याशिवाय तो कधीच बाहेर पडत नसे। रात्री झोपण्यापूर्वीही स्वामींचे नाम घेत असे। त्याला एकच विश्वास होता, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, मग मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही। एके दिवशी दिवसभराचे काम संपवून तो घरी आला, देवघरात दिवा लावला, स्वामींची आरती केली, दोन्ही हात जोडून शांतपणे बसला। त्याचे डोळे मिटून ओठांवर फक्त एकच नाव होतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नामस्मरण करता करता त्याला कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही। रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडले। चारही बाजूनी तेजस्वी प्रकाश पडला। त्या प्रकाशातून भगवी वस्त्र परिधान केलेले श्री स्वामी समर्थ त्याच्याकडे चालत येत होते। त्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं, डोळ्यात माया होती। भक्त त्यांना पाहताच धावत गेला आणि त्यांच्या चरणावर डोके ठेवले। स्वामींनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला। भक्ताच्या अंगावर रोमांच उभे राहिले, त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले। स्वामी हसले आणि म्हणाले, बाळा, आज मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, घाई करून उत्तर देऊ नको, मनातून जे उत्तर येईल तेच सांग। भक्त हसून म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात जे काही आहे ते सर्व तुमच्यामुळे आहे, तुम्ही जे विचाराल त्याचे उत्तर मी मनापासून देईन। स्वामींनी त्याचा हात धरला आणि दोघे शांतपणे चालू लागले। काही वेळाने ते एका मोठ्या सुंदर घरासमोर येऊन थांबले। ते घर त्या भक्ताने अनेक वर्षाच्या कष्टाने बांधले होते, आयुष्यभराची कमाई त्यात घातली होती। स्वामींनी त्या घराकडे पाहिले, भक्ताकडे पाहिले आणि प्रेमाने हसत विचारले, बाळा, सांग, हे घर कोणाचे आहे? स्वामींचा प्रश्न ऐकून भक्ताच्या चेहऱ्यावर हसू आले। त्याने दोन्ही हात जोडले आणि प्रेमाने म्हणाला, स्वामी, हे घर तुमचे आहे, मी फक्त ते बांधले आहे, पण ते उभे राहिले तुमच्या कृपेने। माझ्या हातात ताकद तुम्ही दिलीत, माझ्या नशिबात हे सुख तुम्ही लिहिले, म्हणून हे घर माझे नाही, स्वामी, हे घर तुमचे आहे। भक्ताचे उत्तर ऐकून स्वामींच्या चेहऱ्यावर समाधान दिसले। त्यांनी काहीच बोलले नाही, फक्त प्रेमाने भक्ताच्या पाठीवर हात फिरवला आणि दोघे पुन्हा पुढे चालू लागले। थोड्याच अंतरावर एक नवीन गाडी उभी होती। ती गाडी पाहून स्वामी थांबले। त्यांनी हसत विचारले, बाळा, ही गाडी कोणाची आहे? भक्त लगेच म्हणाला, स्वामी, ही गाडी तुमचीच आहे, मी फक्त ती चालवतो।
माझा प्रत्येक प्रवास तुमच्या नावाने सुरू होतो आणि तुमच्या नावाने संपतो. तुमची कृपा नसती तर ही गाडी घेण्याची माझी ताकद नव्हती. स्वामी पुन्हा हसले. त्यांनी भक्ताकडे प्रेमाने पाहिले आणि दोघे पुढे निघाले. चालत चालत स्वामींनी भक्ताच्या हातातील सोन्याची अंगठी, गळ्यातील चेन आणि हातातील घड्याळाकडे पाहिले. मग शांत आवाजात विचारले, बाळा, हे सर्व कोणाचे आहे? भक्त नम्रपणे म्हणाला, स्वामी, हे सर्व तुमचेच आहे. आज आहे, उद्या राहणार नाही, पण तुम्ही कायम माझ्यासोबत आहात म्हणून माझे म्हणावे असे काहीच नाही. हे सर्व तुमचेच आहे. स्वामींच्या डोळ्यात माया भरून आली. त्यांनी भक्ताच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुन्हा विचारले, बाळा, मग हे शरीर कोणाचे आहे? हा प्रश्न ऐकताच भक्ताचे डोळे पाणावले. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, स्वामी, हे शरीरही तुमचेच आहे. हा प्रत्येक श्वास तुमचा आहे. माझे हात तुमचेच, माझे पाय तुमचेच, माझे जीवनही तुमचे. मी तर फक्त तुमच्या इच्छेने जगत आहे. हे उत्तर ऐकून स्वामींच्या चेहऱ्यावर दिव्य तेज चमकले. त्यांनी प्रेमाने भक्ताचा हात धरला आणि त्याला घरातील देवघरात घेऊन आले. देवघरात सुंदर समई तेवत होती. फुलांचा सुगंध दरवळला होता. देवघरात मध्यभागी श्री स्वामी समर्थांची सुंदर मूर्ती विराजमान होती. स्वामी काही क्षण त्या मूर्तीकडे पाहत राहिले. मग भक्ताकडे पाहून हसत विचारले, बाळा, आता मला शेवटचा एक प्रश्न सांग. ही मूर्ती कोणाची आहे? भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्याने क्षणाचाही विचार केला नाही. दोन्ही हात जोडले आणि मोठ्या प्रेमाने म्हणाला, स्वामी, ही माझी आहे. माझे स्वामी आहेत. हे शब्द ऐकताच स्वामींच्या डोळ्यात अपार माया दाटून आली. त्यांनी भक्ताला जवळ बोलवले. त्याच्या मस्तकावर मायेने हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, मला हेच ऐकायचं होते. तू घर माझं म्हणालास, गाडी माझी म्हणालास, दागिने माझे म्हणालास, शरीरही माझे म्हणालास, पण जेव्हा माझ्या मूर्तीकडे पाहिलेस तेव्हा तू प्रेमाने म्हणालास, माझे स्वामी आहेत. बाळा, ज्या भक्ताच्या मनातून हे शब्द निघतात तो भक्त मला खूप प्रिय असतो. आजपासून लक्षात ठेव, तू मला आपले मानले आहेस, म्हणून आजपासून मीही तुला माझे मानले आहे. आता तुझ्या घराची काळजी माझी आहे, तुझ्या संसाराची काळजी माझी, तुझ्या मुलाबाळांची काळजी माझी, तुझ्या डोळ्यात येणाऱ्या प्रत्येक अश्रू माझा, तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट माझे. जोपर्यंत माझा हात तुझ्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुला घाबरण्याची गरज नाही. फक्त माझे नाम सोडू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. हे ऐकताच भक्ताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला. त्याला त्या क्षणी जाणवले की जगात सर्व काही सोबत नसेल तरी चालेल, पण स्वामी सोबत असतील तर आयुष्यात काहीच कमी नाही. भक्त स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रडतच होता. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नव्हते. स्वामींनी प्रेमाने त्याला उचलले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्या स्पर्शाने भक्ताच्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली. त्याला असे वाटले जणू संपूर्ण जगाची माया आज स्वामींच्या हातातून त्याच्या डोक्यावर उतरली आहे. स्वामी हसत म्हणाले, बाळा, लक्षात ठेव, जगात प्रत्येक नाती वेळेनुसार बदलते. काही लोक सुखात सोबत असतात, दुःख आले की ते दूर निघून जातात, पण सद्गुरू कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाही. तू मला प्रेमाने माझे स्वामी म्हणालास, म्हणून आज मी तुला एक वचन देतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद माझा आहे, तुझे प्रत्येक दुःख माझे आहे, तुझ्या घरातील प्रत्येक माणूस माझा आहे, तुझ्या संसाराचा भार माझा आहे. तुझ्या डोळ्यात अश्रू येण्यापूर्वी माझ्या हृदयाला वेदना होईल. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर मी आधी उभा राहील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, माझे नाम घे, श्रद्धा आणि सबुरी कधीही सोडू नकोस. हे शब्द ऐकताच भक्ताचे हृदय भरून आले. तो रडत रडत म्हणाला, स्वामी, मला आता आयुष्यात दुसरे काहीही नको. तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू द्या, तुमचे नाम माझ्या ओठावर कायम राहू द्या, माझ्या शेवटचा श्वासही तुमच्या नावाने जाऊ द्या. स्वामींनी प्रेमाने हसून त्याच्या डोक्यावर पुन्हा हात ठेवला
आणि म्हणाले, बाळा, जो भक्त प्रेमाने मला आपले मानतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. तो झोपलेला असो किंवा जागा असो, मी त्याच्या पाठीशी असतो. तो रडत असो किंवा हसत असो, माझी कृपा त्याच्यावर असते. त्याच्या घरात माझे नाम चालू असेल तर त्या घरात मी स्वतः वास करतो. इतके बोलून स्वामींचे तेज अधिकाधिक वाढू लागले. क्षणात तो दिव्य प्रकाश सर्वत्र पसरला आणि स्वामी त्या प्रकाशात अदृश्य झाले. भक्त दचकून जागा झाला. पहाट झाली होती. देवघरातील दिवा अजूनही शांतपणे तेवत होता. तो धावत देवघरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि प्रेमाने एवढंच म्हणाला, माझे स्वामी, आजपासून माझ्या जीवनाची काळजी तुमची, माझ्या संसाराची काळजी तुमची, माझ्या मुलाबाळांची काळजी तुमची, माझ्यावर येणारे प्रत्येक संकट तुमचे. मी फक्त तुमच्या चरणी आहे. सेवक हो, या कथेचा अर्थ फक्त एवढाच आहे की स्वामींना मोठी पूजा नको, मोठे दान नको. त्यांना तुमच्या मनातील प्रेम हवं आहे. एकदा मनापासून त्यांना आपले म्हणा, मग तेही तुम्हाला आपले मानतात. आणि ज्या भक्तांना स्वामी आपले मानतात त्यांना या जगातील कोणतीही शक्ती एकटं पडू देत नाही. आज हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक छोटी सेवा सांगते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या मूर्तीसमोर उभं राहा. दोन्ही हात जोडा, डोळे मिटा आणि फक्त एकदाच प्रेमाने म्हणा, माझे स्वामी, माझ्या घरात राहा, माझ्या मनात राहा, माझ्या श्वासात राहा. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा हात कधीही सोडू नका. जर आजची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझा पूर्ण विश्वास आहे की जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे स्वामींची कृपा नक्की पोचते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.